तर जो आतापर्यंत आपण स्कॅम ऐकत होतो, स्कॅम 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 घोटाळा वगैरे जो ऐकतो, तो साधारणतः 2G स्कॅम 1,75,000 कोटीचा होता किंवा कोळसा आवंटन घोटाळा जो होता तो 3,00,000 कोटीचा होता. पण हे आकडे एकदम छपरी वाटावेत अशा प्रकारचे डायरेक्ट 15,50,000 कोटीचा आकडा आपल्या समोर येतोय. एवढा प्रचंड मोठा घोटाळा राजेश एक्सपोर्ट या कंपनीची, राजेश मेहता म्हणजे एक गुजराती. आता तुम्हाला बरोबर कनेक्शन लागलं असेल की नेमका आरोप विरोधी पक्षांनी काय केला असेल. परंतु या सगळ्याची जर एका व्यक्तीचं नुकसान झालं असेल तर त्याची एवढी चर्चा आपण का करायची? त्याची चर्चा होत नाहीये. ती चर्चा अशा करता होते की या कंपनीतला एक गुंतवणूकदार म्हणजे आपली जिंदगी के साथ भी आणि जिंदगी के बाद भी असणारी लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, आणि तो मोदींच्या काळात तो एका गुजराती माणसाच्या फर्मनी केला. याचा अर्थ या सगळ्याचा संबंध. नमस्कार, द उदय देवडकर शो मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. प्रेक्षको, आता जो मी आकडा तुम्हाला सांगणार आहे तो आकडा जर तुम्ही आकड्यामध्ये टाईप करायला लागलात तर तुमचा कॅल्क्युलेटर तर सोडूनच द्या, साध्या मोबाईलमध्ये सुद्धा लिहिताना तुम्ही त्याच्यात चुका करणार आहात. कारण तो आकडा आहे 15,15,000 कोटी. पुन्हा एकदा ऐका, 15,15,000 कोटी. आणि एवढ्या रुपयांचा जर घोटाळा झाला असेल तर ती राष्ट्रीय बातमी बनणारच. आणि जर या देशातल्या प्रमुख विरोधी पक्षांनी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांनी त्याविषयी सरकारला जबाबदार धरला असेल तर निश्चितच ही एक ट्रेंडिंग बातमी होते. आणि ती ट्रेंडिंग बातमी आहे राजेश एक्सपोर्ट या कंपनीची. ही ट्रेंडिंग व्हायला दुसरं एक कारण म्हणजे त्याचे जे प्रमुख सर्वेसर्वा ते आहेत राजेश मेहता म्हणजे एक गुजराती. आता तुम्हाला बरोबर कनेक्शन लागलं असेल की नेमका आरोप विरोधी पक्षांनी काय केला असेल. जसा आरोप हिंडनबर्गच्या वेळेला अडाणी आणि नरेंद्र मोदी यांचे संबंध असल्या करण्याकरता केला गेलेला होता, तसाच आता आरोप केला गेलेला आहे. आणि याला कारणीभूत ठरलाय तो म्हणजे 3 जूनला सेबीचा आलेला एक रिपोर्ट, 109 पानाचा रिपोर्ट आहे. आणि त्या रिपोर्टमध्ये या कंपनीतल्या कथित घोटाळ्याविषयी भरपूर सविस्तर चर्चा केलेली आहे. त्यातले अनेक मुद्दे गंभीर आहेत, परंतु त्यातले काही जे निष्कर्ष आहेत त्या निष्कर्षांवरून विरोधी पक्ष जो आता निशाणा साधतायत त्याच्याविषयीच हा आत्ताचा कार्यक्रम आहे. तर जो आतापर्यंत आपण स्कॅम ऐकत होतो, स्कॅम 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 घोटाळा वगैरे जो ऐकतो, तो साधारणतः 2G स्कॅम 1,75,000 कोटीचा होता किंवा कोळसा आवंटन घोटाळा जो होता तो 3,00,000 कोटीचा होता. पण हे आकडे एकदम छपरी वाटावेत अशा प्रकारचे डायरेक्ट 15,50,000 कोटीचा आकडा आपल्या समोर येतोय. एवढा प्रचंड मोठा घोटाळा आणि तो मोदींच्या काळात तो एका गुजराती माणसाच्या फर्मनी केला. याचा अर्थ या सगळ्याचा संबंध नरेंद्र मोदींशी असल्याचा निष्कर्ष काढल्यागत आता सध्या जी आरोप चिखलफेक चालू आहे त्याचाच हा लेखाजोखा मांडणारा हा सगळा कार्यक्रम आहे. प्रेक्षको, सेबीने जो रिपोर्ट दिलेला आहे तो निश्चितच चिंताजनक आहे. सेबीचा रिपोर्ट हा अतिशय बारीक, काळजीपूर्वक सर्व तथ्यांची पाहणी करत त्यांनी केलेला आहे. आणि त्यानंतर त्याच्यात जे मूळ निष्कर्ष काढलेले आहेत त्यातला पहिला निष्कर्ष म्हणजे की या कंपनीच्या शेअर होल्डर्स पासून काही गोष्टी लपवण्यात आल्या. दुसरी गोष्ट, कंपनीची 99% ट्रान्झॅक्शन जी आहेत ती ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू ॲडिशनची आहेत. म्हणजे याचा अर्थ सोनं घ्यायचं, परदेशातनं आयात करायचं, त्याचं प्रोसेसिंग करायचं आणि ते प्रोसेसिंग केल्यानंतर त्या सोन्याला डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल मार्केटमध्ये विकायचं, हा व्यवसाय. म्हणजे त्याची जी घडणावळ असते किंवा त्याच्या प्रोसेसिंग चार्ज आहे हाच तुमचा फक्त टर्नओव्हर असतो. त्याच्याऐवजी या कंपनीनं अनेक ठिकाणी गोल्डची किंमत सुद्धा ऍड करून त्याची किंमत दाखवली. म्हणजे थोडक्यात असं झालं की हा मोबाईल एक आपण असं धरून चालू की एक फ्लॅट आहे, तो फ्लॅट एका एजंटनी विकला. फ्लॅट 1 कोटीचा होता आणि एजंटनी विकताना तो 1,01,00,000ला विकला आणि 1,00,000 रुपये त्या एजंटचा फायदा होता. आणि एजंटनी जर आपला टर्नओव्हर 1,01,00,000 दाखवला तर ते मिसलिडिंग असेल, ते दिशादर्शक नसेल, ते दिशाभूल करणारं असेल, ते चुकीची माहिती देणारं असेल, असे दावे त्यांच्यावर करण्यात आले. अनेक ठिकाणी ट्रान्झॅक्शन झालं असंही कंपनी म्हणते, परंतु ज्या कंपनी बरोबर झालं त्या कंपनीमध्ये चेक करताना मात्र तसं झालेलं नाही असं आढळून येतं. परंतु या सगळ्याची जर एका व्यक्तीचं नुकसान झालं असेल तर त्याची एवढी चर्चा आपण का करायची? त्याची चर्चा होत नाहीये. ती चर्चा अशा करता होते की या कंपनीतला एक
गुंतवणूकदार म्हणजे आपली जिंदगी के साथ भी आणि जिंदगी के बाद भी असणारी लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. LIC ची राजेश एक्सपोर्ट मधली जी आता गुंतवणूक आहे त्याचं अगदी परवापर्यंतचं व्हॅल्युएशन जवळपास 600-650 कोटीच्या पुढे होतं आणि आता सेबीचा रिपोर्ट आल्यानंतर या कंपनीची शेअर प्राइस धाडकन खाली कोसळली, त्याला लोअर सर्किट लागलं, त्यामुळे 290 कोटी रुपयांनी हे व्हॅल्युएशन खाली गेलं. 290 कोटी झाला जर असेल तर हा घोटाळा 290 कोटीचं तुमच्या आमच्या पैशाचं नुकसान झालं असं फार तर म्हणता येईल. परंतु जे आता विरोधी पक्षांनी आणि इतरांनी 15,50,000 कोटीचा 15,15,000 कोटीचा घोटाळा असं जे चित्र उभं करतायत ते काही फार खरं नाहीये. हे सगळ्याची सुरुवात कुठे झाली तर सेबीकडे 2024 साली राजेश एक्सपोर्ट या कंपनीच्या एका शेअर होल्डरनी एक तक्रार केली आणि या कंपनीमध्ये अकाउंट्स नीट लिहिले जात नाहीत वगैरे अशा प्रकारचे त्यात अनेक आरोप केले होते आणि हे मॅन्युप्युलेशन शोधण्याकरता सेबीने एक कमिटी नेमली आणि सेबीचा जो रिपोर्ट आला तो रिपोर्ट आता इकडे आलेला आहे. याचा अर्थ हे सगळे आरोप खरे आहेत आणि या आरोपांमुळे ही कंपनी फ्रॉड आहे असे निष्कर्ष आता काढता येणार नाहीत. याच्यानंतर त्या कंपनीचं उत्तर मागवलं जाईल. त्याच्यानंतर या विरोधात ट्रायब्युनलकडे अपील करायची त्या कंपनीला संधी मिळेल. ट्रायब्युनलचा निकाल जर त्यांना मान्य नसेल, ट्रायब्युनलची तथ्य पाहण्याची पद्धत जर त्यांना पसंत नसेल तर ते कोर्टात जाऊ शकतात. तिथून मॅटर सुप्रीम कोर्टात जाईल, त्याच्यात रिव्ह्यू पिटिशन वगैरे असू शकते आणि त्याच्यानंतर या प्रकरणाचा निकाल लागेल. परंतु या निष्कर्षांमध्ये जे एक 2-3 आरोप केलेले आहेत त्याच्याविषयी मला आपल्या प्रेक्षकांना जागृत करायचं आहे. त्यातला पहिला जो आरोप आहे तो रिलेटेड पार्टी ट्रान्झॅक्शन. अर्थात हा कार्यक्रम बघणारे सगळे कंपनी लॉचे एक्सपर्ट असतील असं काही समजायचं कारण नाही. परंतु एका मोठ्या पब्लिक सेक्टर अंडरटेकिंगचा इंडिपेंडंट डायरेक्टर म्हणून काम केल्याचा अनुभव आणि त्याहीपेक्षा त्याच्या ऑडिट कमिटीचा चेअरमन असल्याचा अनुभव माझ्याकडे आहे. त्याच्यावरून आणि त्याआधी अनेक प्रायव्हेट सेक्टर कंपन्यांचा देशात आणि विदेशात मी डायरेक्टर राहिलेला असल्यामुळे या विषयाची थोडीफार माहिती जाणकारी आहे असं म्हटलं तर काही गैर असू नये. रिलेटेड पार्टी ट्रान्झॅक्शन म्हणजे काय तर त्या कंपनीचे जे संचालक आहेत, संचालक किंवा त्यांचे नातेवाईक आहेत किंवा की मॅनेजमेंट पर्सनल्स म्हणजे कंपनीचा CEO, CFO, मार्केटिंग ऑफिसर किंवा ज्यांना कंपनीनी की मॅनेजमेंट प्रोफेशनल म्हणून आयडेंटिफाय केलेलं आहे अशा व्यक्तींबरोबर जर कंपनीने कुठलं ट्रान्झॅक्शन केलं जेणेकरून त्या व्यक्तींना काही फायदा अथवा नुकसान झालं तर त्याला रिलेटेड पार्टी ट्रान्झॅक्शन म्हणतात. आणि ते रिलेटेड पार्टी ट्रान्झॅक्शन ज्याच्यामध्ये कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट असतो म्हणजे कंपनीचं आर्थिक नुकसान त्याच्यामध्ये होऊ शकतं किंवा त्याच्या मार्गातून कंपनीचे पैसे सायफन करून गैरमार्गाने अवैध मार्गाने बाहेर काढून वैयक्तिक फायद्यासाठी वापरले जातात. अशा प्रकारच्या गोष्टींना रिलेटेड पार्टी ट्रान्झॅक्शनच्या सेबी मधल्या कंपनी लॉ मधल्या रूल खाली खूप मोठ्या प्रमाणात आपल्याकडे रिस्ट्रिक्शन्स आलेली आहेत. जर आणि की मॅनेजमेंट पर्सनल याच्यामध्ये कोण कोण आहेत तर कंपनी ते डिक्लेअर तर करावे लागतात परंतु 2% जास्त ज्यांची गुंतवणूक आहे त्यांना सुद्धा की मॅनेजमेंट पर्सनल म्हणून आपल्याकडे ओळखलं जातं. आता काय काय आणि कशा प्रकारे बंधन आहेत रिलेटेड पार्टी ट्रान्झॅक्शनवर तर पहिलं बंधन आहे ते म्हणजे त्यांच्याशी कोणत्याही प्रकारे खरेदी विक्री करता येणार नाही. म्हणजे ती फक्त वस्तूंची नाही, प्रॉपर्टीची नाही, त्याच्या सर्व्हिसेस बद्दल सुद्धा खूप मोठे बंधन आहेत. त्यांना कोणत्याही प्रकारे अपॉइंटमेंट एजन्सी म्हणू, डिस्ट्रीब्युटर म्हणून त्यांना अपॉइंट करता येणार नाही आणि त्यांनी जर एखादा व्यवसाय चालू केला असेल तर त्या व्यवसायाला तारण म्हणून मूळ कंपनी कुठल्याही प्रकारे अंडरराईट करणार नाही. आणि जर संपूर्ण ट्रान्झॅक्शन रिलेटेड पार्टी करायचं असेल आणि त्याची व्हॅल्यू टोटल कंपनीच्या व्हॅल्युएशनच्या 10% जास्त असेल तर तुम्हाला केवळ ऑडिट कमिटी नाही, केवळ बोर्ड नाही तर तुम्हाला शेअर होल्डरची मीटिंग घेऊन त्यात हे सगळं मांडावं लागतं, त्याचं व्होटिंग घ्यावं लागतं आणि शेअर होल्डर ज्याप्रमाणे सांगतील त्याप्रमाणे त्या भागधारकांच्या इच्छेनुसार कंपनी चालवली जाते. ही त्याची अप्रुव्हलची प्रोसेस आहे. आता याच्यामध्ये आर्म्स लेंथ वगैरे असे बारीक सारीक प्रकार आहेत त्याच्याविषयी मी काही आता जात नाही. परंतु आता राजेश एक्सपोर्ट मध्ये जे आरोप केलेले आहेत ते आरोप अतिशय गंभीर आहेत आणि ते म्हणजे शेकडो कोटी या कंपनीचे प्रॉफिट मधले किंवा त्यांच्या एकूण रोलिंग मनी मधले प्रमोटर्सकडे, त्यांच्या नातेवाईकांकडे, त्यांच्या मुलांकडे वेळी अवेळी देण्यात आले आणि त्यातून
काही नुकसान या कंपनीला झालं, अशा प्रकारचा ठपका या रिपोर्टमध्ये ठेवलेला आहे. आणि अशी ट्रान्झॅक्शन झाली ही कंपनीच्या खातेधारकांच्या, भागधारकांच्या निदर्शनास तुम्ही आणली नाहीत, असाही ठपका आहे. आता या कंपनीचा व्यवसाय काय आहे? तर राजेश एक्सपोर्ट हे सोनं विकत घेतं, त्या सोन्यावर प्रक्रिया करतं आणि मग ते सोनं आणि त्यातून निर्माण झालेली प्रोडक्ट्स आहेत ती डोमेस्टिक मार्केटमध्ये म्हणजे भारतात आणि भारताबाहेर विकतात. आता हा व्यवसाय हा अत्यंत जोखमीचा आहे आणि याच्यात खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक गुंतवणूक करायला लागते. म्हणून या कंपनीनी, राजेश एक्सपोर्टनी सिंगापूरमध्ये एक गुंतवणूक करणारी कंपनी काढली आणि ती जी कंपनी आहे त्या कंपनीच्या अंतर्गत अनेक शेकडो कंपन्यांचं एक जाळं उभं राहिलं. त्यांच्यामध्ये शेकडो ट्रान्झॅक्शन झाली. त्या ट्रान्झॅक्शन मधून पैसे हे वैयक्तिक वापरण्यात आले, असा एक दावा या सगळ्या रिपोर्टमध्ये केलेला आहे. या व्यतिरिक्त या कंपनीने इतर अनेक ठिकाणी इन्व्हेस्टमेंट्स केलेल्या आहेत. लिथियम आयन बॅटरीमध्ये त्यांच्या इन्व्हेस्टमेंट्स आहेत, गोल्ड रिफायनरीमध्ये आहेत आणि हे सगळं करताना ज्याला आपण वेब कंपनीज म्हणतो, सबसिडीज म्हणू, होल्ली ओन सबसिडीज, अशा भरपूर प्रमाणात केलेल्या आहेत. या कंपनीचं व्हॅल्युएशन हे रिपोर्ट येण्याआधी 33,000 कोटी रुपये होतं, जे आज धाडकन कोसळून 2,000 कोटी रुपयावर आले. म्हणजेच त्याचं व्हॅल्युएशन जसं खाली गेलं तशी त्याची शेअर प्राइस सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात खाली गेली आणि त्याच्यामुळे ज्यांनी गुंतवणूक केली त्याचा परतावा म्हणून त्याला जेवढे पैसे मिळणार होते त्याच्याऐवजी ते आता खूपच कमी पैसे मिळणार आहेत. दुसरा आरोप त्यांचा काय आहे की तुम्ही सगळे अकाउंट सेपरेट केलेले नाहीत. ट्रान्झॅक्शन्स बाय सेलिंग गोल्ड आणि नंतर त्याचे जे अकाउंट्स मेंटेन करायचे ते सर्व कंपन्यांची सरमिसळ झाल्याचा आरोप आणि ठपका हा सेबीनं ठेवलेला आहे. आता ही जी फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स आहेत ही काही 5-25 कोटीची नाही आहेत, तर ती 5-25 हजार कोटींच्या वरचं प्रत्येक एक ट्रान्झॅक्शन आहेत आणि ते ओव्हर द फोन झाल्याचे त्यांनी आरोप केलेला आहे. आता याच्यात झालंय काय की 100 कोटी रुपयाचं गोल्ड घ्यायचं, त्याच्यावर 1 कोटीचं प्रोसेसिंग करायचं आणि आपल्या कंपनीचा असेल 1 कोटी हा प्रॉफिट दाखवायच्या ऐवजी तो 101 कोटी दाखवायचा आणि ते दाखवून काही फायनान्शियल ट्रान्झॅक्शन करायची आणि आपल्या कंपनीची शेअर प्राइस वाढवायची. अशा प्रकारे एक फ्रुडुलंट प्रॅक्टिस, एक फ्रॉड प्रॅक्टिस या कंपनीत चालू होती, असा ठपका ठेवण्यात आलेला आहे. म्हणजे 1 कोटीचा व्यवसाय असताना तो 101 कोटीचा व्यवसाय दाखवायचा. 2G स्कॅम मध्ये सुद्धा जो प्रॉफिट होऊ शकत होता त्याचं नुकसान झालेलं होतं, असा ठपका होता. आणि कोल आबंटन मध्ये सुद्धा ज्याचा प्रॉफिट होऊ शकला असता तो झाला नाही, असा ठपका आहे. आणि परंतु ते आकडे फारच छोटे वाटावेत असे हे आकडे आहेत आणि ते 15,15,000 कोटीचे आहेत. आणि LICला या संदर्भात काहीच कसं कळलं नाही. त्यांच्याकडे गुंतवणूक करण्याकरता म्हणून जे सेपरेट रिस्क मॅनेजमेंट कमिटी असते किंवा इन्व्हेस्टमेंट कमिटी असते, त्यांचं यांच्यावर बारीक लक्ष नव्हतं का? अशा प्रकारचे अनेक आरोप या निमित्ताने पुढे येत आहेत आणि ते अत्यंत योग्य आहेत असं माझं स्पष्ट मत आहे. परंतु आतापर्यंत LICने यावर कोणतंच स्पष्टीकरण दिलेलं नाही. परंतु ह्या सगळ्यानंतर LIC बुडणार, लोकांच्या शेकडो पॉलिसीज आहेत त्यातनं म्हातारपणाचे जे आधार आहेत ते बर्बाद होणार, अशा प्रकारचा जो आपल्याकडे कांगावा केला जातोय तो मात्र काही तितकासा खरा आहे असं काही म्हणता येणार नाहीये. आणखीन एक आरोप ह्याच्यात केला गेलेला आहे आणि तो म्हणजे जो सेल दाखवलात तुम्ही तो प्रत्यक्षात आम्हाला बँक ट्रान्झॅक्शन मध्ये आणि डॉक्युमेंटेशन मध्ये दिसत नाहीये. आणि हा एक फार मोठा गंभीर आरोप आहे. आणि याचं कारण जे कंपनी आता सांगते, समोर येत आहे, ते म्हणजे आमच्या 99% ट्रान्झॅक्शन्स या आमच्या सबसिडरीकडनं होतात आणि या सगळ्या सबसिडरीज परदेशात लिस्टेड आहेत आणि तिथल्या नियमानुसार आम्हाला ते इकडे डिस्क्लोज करणं बंधनकारक नाही किंवा त्याची आवश्यकता नाही, असा कंपनीचा बचाव आहे. तो कितपत ग्राह्य आहे, योग्य आहे आणि खरोखरच तेवढे व्यवहार झालेत का हे आता तपासून पाहावं लागणार आहे. आणि सेबीने मात्र तुझा आता स्टँड घेतलेला आहे, तो म्हणजे आता कोणत्याही परिस्थितीत ही ट्रान्झॅक्शन व्हेरीफायबल नाहीत. विशेषतः ॲफ्लुअन्स आणि त्याच्यासारख्या अनेक कंपन्यांबरोबर जी ट्रान्झॅक्शन झाली ती आता झालेली नाही. याचं कारण ॲफ्लुअन्स कंपनीने आम्हाला कोणतेही पैसे मिळालेले नाहीत असं सांगितलेलं आहे आणि त्यांच्याशी व्यवहार केल्याचं मात्र कंपनीनं सांगितलेलं आहे. हे कशाकरता केलं जातं? तर आपला जो टर्नओव्हर आहे तो आर्टिफिशियल, कृत्रिमरित्या अधिक वाढवून दाखवावा, जेणेकरून आपल्या गुंतवणुका अधिक मोठ्या प्रमाणात घेता येतील आणि शेअर प्राइस त्या प्रमाणात वाढेल आणि त्याचा आपल्याला फायदा होईल. अशा प्रकारचं स्पष्टीकरण मेहता यांच्याकडून साधारणतः आलेलं असावं आणि ते सेबीला आत्ता त्यांच्या रिपोर्टनुसार तरी मान्य नाही.
आता प्रश्न राहिला LICची ती जी गुंतवणूक केली ती नेमकी का केली? आणि एक असं भासवलं जात आहे की LICच्या चेअरमनला कोणीतरी फोन केला आणि सांगितलं या कंपनीत पैसे गुंतवा आणि ती कंपनी एका गुजराती माणसाची. मग आता तुमच्या कनेक्शन लक्षात आलं असेल आणि ज्यांच्याकडे जो नगरवालाच्या फोनचा इतिहास आपल्याला आठवत असेल, स्टेट बँकेचे चेअरमन होते, त्यांना तत्कालीन पंतप्रधानाच्या आवाजात फोन आला की तुम्ही अमुक एका व्यक्तीला 60 लाख रुपये द्या आणि ते 60 लाख रुपये त्यांनी दिले आणि तशा प्रकारचा फोन पंतप्रधानांनी केलाच नव्हता असं नंतर पुढे पुढे आलं. त्यामुळे तसंच काही इकडे झालंय की मला हिंडनबर्ग प्रकरणातही मी तर महाराष्ट्रभर याचे कार्यक्रम केले. हिंडनबर्गवरचे पण कार्यक्रम वेबवर उपलब्ध आहेत. तेव्हाही मी सांगत होतो की हिंडनबर्गनी जे अडाणीवर आरोप केले आहेत त्यातल्या फायनान्शियल अकाउंटिंग फ्रॉडुलंट प्रॅक्टिसेसची चर्चा होऊ शकते. त्याची चौकशी निष्पक्षपाती सेबीकडून व्हायला पाहिजे. परंतु हिंडनबर्ग म्हणतंय त्याप्रमाणे या देशाची अर्थव्यवस्था कोलॅप्स होते वगैरे हे जे आरोप आहेत हे या देशाला डिस्टेबलाइज करण्याचे, इथली शेअर मार्केट, इथली अर्थव्यवस्था खिळखिळी करण्याकरता केलेला तो एक कट षडयंत्र आहे असा माझा तेव्हाही दावा होता. आणि यामागे सुद्धा अशीच कोणती शक्ती आहे की काय हे आपण तपासून पाहायला पाहिजे. याचं कारण असं आहे LICचं सगळं मिळून या कंपनीतली गुंतवणूक किती होती तर त्याचं व्हॅल्युएशन म्हणजे मूळ गुंतवणूक किती हा भाग अलायदा आहे. जेव्हा ही कंपनी खूप चांगली शेअर प्राइस देत होती त्यावेळेला याचं व्हॅल्युएशन 637 कोटी होतं, जे आज 347 कोटीवर आलंय. म्हणजे 290 कोटीचं त्याच्यात LICचं नुकसान झालंय. LICची संपूर्ण गुंतवणूक किती आहे माहितीये? 57 लाख कोटी. आता ज्या माणसाकडे 57 लाख कोटी आहेत त्याला 290 कोटीचा लॉस म्हणजे तसं पाहिलं तर की जाड की पत्ती. परंतु हा काही वैयक्तिक पैसा नाही, हा पब्लिकचा पैसा आहे आणि त्याच्यामुळे इसके पायी पायी योग्यरित्या इन्व्हेस्ट झाली पाहिजे हा आमचा आग्रह, काही गैर असू शकत नाही. त्यामुळे ह्याच्यावरून लगेच LIC बुडली, आमचे पैसे बुडले असा जो काही कांगावा केला जातोय तो खरा नाही. एक लक्षात घ्या, प्रत्येक बॅड इन्व्हेस्टमेंट म्हणजे काही स्कॅम आहे, घोटाळा आहे असंही समजायचं काही कारण नाही. आणि जो प्रत्येक स्टॉक खाली कोसळतो, जो शेअर प्राइस खाली कोसळते म्हणजे काही नॅशनल क्रायसिस झालाय, भारताचा शेअर मार्केट कोसळलाय अशी काही परिस्थिती नाही. परंतु जे आरोप केले गेलेत त्याची शहानिशा पण व्हायलाच पाहिजे. आतापर्यंत तरी LICनी एवढं सगळं झाल्यानंतरही आपली राजेश एक्सपोर्ट मधली गुंतवणूक 1 रुपयानेही कमी केलेली नाही. याच्यातच बऱ्याच गोष्टी आलेल्या आहेत. आता गंमत अशी आहे की या कंपनीची जी ग्रोथ आहे, वाढ आहे, ती काय फक्त मोदींच्या काळात झाली आहे का? तर मी याचेही आकडे घेऊन बसलो आणि माझ्या लक्षात आलं की UPAच्या काळात, काँग्रेस प्रणित सरकारच्या काळामध्ये या कंपनीची वाढ जवळपास 213% झालेली आहे. आणि इतकंच काय तर 2008, 2009, 2010, 2011 अशा जवळपास प्रत्येक वर्षी ज्वेलर ऑफ इंडिया, हायेस्ट एक्सपोर्टर ऑफ इंडिया अशी शेकडो पारितोषिकं त्यांना सरकारने सन्मानित करीत दिलेली आहेत. अनेक मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या प्रवर्तकांबरोबर फोटो काढण्यामध्ये धन्यता मानलेली आहे. हे सगळं कशामुळे झालं तर 13 मे 2014 ही तारीख तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे तुमच्या लक्षात येईल मोदी युगाची सुरुवात होत असताना निवडणुकीचे निकाल लागण्याच्या आधी सर्वसाधारणपणे कल्पना आली होती की आता काँग्रेसचं सरकार पुन्हा येणार नाही. त्यावेळेला मिनिस्ट्री ऑफ फायनान्सनी गोल्डमध्ये एक 80-20 स्कीम काढली आणि त्याच्यामुळे 40,000 किलोच्या ऐवजी 68,000 किलो सोनं आयात करण्याच्या संदर्भात आणि त्यातून प्रीमियम मिळवण्यात राजेश एक्सपोर्ट यशस्वी ठरलं. तेव्हा या सगळ्या मागे काय काय आहे, कसं कसं आहे, या सगळ्याची पण चौकशी व्हायला पाहिजे. आणि म्हणून ती जी मिळालेली अवॉर्ड्स आहेत ती तर आता आपण नाकारू शकत नाही आहोत. हे सगळं मी तुम्हाला अशा करता सांगतोय की या सगळ्याचा प्रत्येक वेळी संबंध प्राईम मिनिस्टर्स ऑफिसशी जोडणे, होम मिनिस्टर्स ऑफिसशी जोडणे ही आपल्याकडे एक फॅशन झाली आहे. मागे जनगणनेला जे अधिकारी यायचे त्यांच्याकडे एक माहिती म्हणून, कारण अनेकांना आपली जन्मतारीख नेमकी माहिती नसायची. ऑक्टोबरमध्ये कधीतरी जन्माला आलो असं ते असं असं स्वरूपात सांगताना ते म्हणायचे 1960 साली होळीच्या आसपास जन्माला आलो. आता होळी नेमकी येते केव्हा हे प्रत्येक जनगणना करणाऱ्या अधिकाऱ्याला माहिती असेलच असं नाही. म्हणून सगळे हिंदू सण सर्वसाधारणपणे केव्हा येतात त्याच्या तारखा असलेले कॅलेंडरचा तक्ता त्यांच्याकडे दिला होता. जे कॅलेंडर इव्हेंट्स आहेत म्हणजे 15 ऑगस्ट आहे, 26 जानेवारी आहे, 25 डिसेंबर आहे, ख्रिसमस, त्याच्याविषयी काही लिहायचं कारण नाही, ते तर होतेच त्याच्यामध्ये. परंतु साधारणतः दिवाळी केव्हा असते, गणपती केव्हा असतात, रामनवमी केव्हा असते,
हे सगळं ढोबळ मानाने त्याच्यात दिलेलं होतं. त्याच्यामध्ये मुस्लिम सण म्हणजे ईद नव्हती, याच्यावरून मुंबईतल्या एका वर्तमानपत्राने फ्रंट पेजला अँकर स्टोरी केली होती आणि त्याच्यामध्ये जणू असं दाखवलं होतं, की सकाळी उठून या देशाचे गृहमंत्री आणि प्रधानमंत्री जनगणना कार्यालयात गेले. तो तक्ता हातात घेतला आणि सांगितलं, "हे मुस्लिम सण, हे इस्लाम सण तुम्ही इथे का लिहिताय? काटा इथून ताबडतोब." आणि ती यादी घेऊन मग संपूर्ण भारतभर सगळेजण गेले. अशा प्रकारचं इम्प्रेशन होईल अशी ती बातमी होती. साहजिकच मी याची सगळ्याची चौकशी चालू केली, की हे का झालं असेल असं? इस्लाम सण याच्यात का नाहीत? इस्लाम सण नव्हते याचं कारण असं आहे, की आपलं जे कॅलेंडर आहे ते सौर म्हणजे सोलार कॅलेंडर आहे आणि मुस्लिमांचं कॅलेंडर आहे ते चांद्र कॅलेंडर आहे. त्यामुळे आपल्याकडे एक अधिक महिना येतो आणि डेट्स ॲडजस्ट होतात. त्यामुळे आपल्याकडे गणपती हा नेहमी सप्टेंबरच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यात किंवा ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात आपल्याकडे येतो आणि दिवाळी साधारणतः ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यात येते. हे कधीही आपल्याकडे बदलत नाही. तारखा 5-10 दिवसांनी इकडे-तिकडे होऊ शकतात. परंतु ईदचं तसं नाहीये. 1950 ची ईद ही गणपतीला आलेली असते आणि 1970 ची ईद ही नाताळच्या नंतर येऊ शकते. याचं कारण त्यांच्याकडे ॲडजस्ट करायला तो अधिक महिना नसतो. परंतु आपल्याकडे त्याचा अर्थ काय लावला गेला, की या देशाचे पंतप्रधान आणि या देशाचे गृहमंत्री सकाळी उठले आणि जनगणना कार्यालयात जाऊन इस्लाम आणि इस्लामिक सणांची वासलात लावण्याकरताच येऊन बसले. तसंच हे आहे. मोदीजींच्या सांगण्यावरनं एल-आय-सीने गुंतवणूक केली. हे जितकं धादांत असत्य आहे, तितकंच मी तुम्हाला सांगतो, जे आता सेबीने आरोप केलेत, ते पूर्णपणे गंभीर आहेत. त्या कंपनीला त्याचं उत्तर द्यावं लागेल आणि दोषी आढळले तर त्यांच्यावर कारवाई निश्चित व्हायला पाहिजे. परंतु ह्या सगळ्याला एक व्यक्ती आणि एक व्यवस्था जबाबदार आहे, असं म्हणणं मात्र अत्यंत चुकीचं आहे. आपल्या देशामध्ये ही फॅशन झाली आहे. त्याविषयी तुम्हाला जागृती व्हावी याकरता आणि दुसरी गोष्ट म्हणजे एल-आय-सीमध्ये जर काही तुमच्या गुंतवणुका असतील, पॉलिसी असतील, तर त्या अत्यंत सुरक्षित आहेत. हे सांगण्याकरता हा कार्यक्रम केला. हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर सांगा. नवनवीन कार्यक्रम करण्यासाठी आम्हाला सूचना करा. पाहायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. द उदय निरगुडकर शो.